हैदराबाद मधील सालारजंग कुटुंबातील वंशजांना 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावाने भेट म्हणून दिली आहे। 3 एकर जमिनीची किंमत तब्बल 150 कोटी रुपये इतकी आहे। या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। मात्र 150 कोटींच्या जमिनीच्या हिबानामा म्हणजेच बक्षीस पत्राला आधार नाही असं मत कायदे तज्ञांनी व्यक्त केलंय। आणि तरीही जावेद शेखने जागेवरती फलक कसे काय लावले असा सवालही आता उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुन्हा एकदा गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आलेला आहे आणि पुन्हा या प्रकरणामध्ये चौकशी देखील होणार आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, या संपूर्ण प्रकरणामध्ये बक्षीसपत्र असंही म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जमीन लाटल्याचा आरोप केला जातोय, काय अधिक माहिती? जमीन लाटल्याचा तर आरोप वकिलांनीच केला आहे की ज्यांनी सुरुवातीला तो पॉवर ऑफ अटर्नी सालारजंगचे जे हैदराबाद मधले वारसदार आहेत त्यांच्याकडनं केली आणि स्वतः परभणीच्या त्या वकिलांनी 50 लाख रुपये दिले असा दावा केला होता। त्यांनी ते प्रकरण वेगवेगळ्या न्यायालयामध्ये लढलं आणि त्यानंतर जेव्हा त्या हैदराबादच्या कुटुंबाकडे त्याची मालकी आली तेव्हा संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव यांनी मिळून ड्रायव्हरच्या नावावरती बेनामी संपत्ती घेतली असा त्यांचा आरोप आहे। तर आता इथे कायदेशीर तज्ञ वेगळंच सांगतात। त्यांचं असं मत आहे की जे बक्षीसपत्र जमीर शेखनी केलेलं आहे, जावेद शेखनी, आणि तिथे जो फलक लावलाय छत्रपती संभाजीनगरच्या दाऊदपुरा भागामध्ये त्या जमिनीवरती, तीच मुळात बेकायदेशीर कृती आहे। कारण हिब्बानामा ज्याला बक्षीसपत्र आपण म्हणतो त्या बक्षीसपत्राला तशी लिगल व्हॅलिडिटी नाहीये, पण तसं असून सुद्धा त्यांनी ती जमीन घेतली। कारण हिब्बानामा हे शर्यत कायद्याप्रमाणे तोंडी गिफ्ट आहे, त्यानुसार बॉन्ड केला जातो, त्यानुसार महसूल अधिकारी सिटी सर्व्हेमध्ये नोंद घेतात। जमीन महसूल अधिनियम 149 ते 154 नुसार नोंदणीकृत दस्तावेज असणं गरजेचं आहे। या तोंडी व्यवहाराला काही अर्थ नाहीये, कोर्टात दावा असा सिद्ध केलेला असावा आणि त्यामुळं ही जमीन त्यांनी हिब्बानामावरती घेतली। आता संभाजीनगर मध्ये सालारजंग जो शेवटची मीर उस्मान निजाम आहेत त्यांच्यातला एक प्रॉमिनंट अशी फॅमिली होती, पंतप्रधान होते सालारजंग। तर त्यांच्या अनेक लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये येत असतात की आम्ही वारसदार आहोत, नवाबाचे पण लोक येतात आणि मालमत्तेवरती दावा सांगतात आणि त्याच्यावरती हा बॉन्ड केला जातो। तर वेगवेगळ्या न्यायालयामध्ये यापूर्वी असं म्हटलंय की अशा पद्धतीच्या तोंडी कागदपत्रांना काही अर्थ नाहीये, तरी सुद्धा ती जमीन तिथे बॉन्डद्वारे केलेल्या हिब्बानामावरती त्या जावेद शेखच्या नावावरती दिसते आहे। तर हीच मुळात बेकायदेशीर कृती आहे असं वेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणतात। तर त्याच्यावरती महसूल प्रशासनाने जर कारवाई केली तर मुळापासून हे लक्षात येईल की ही जावेदची जमीन आहे की नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय हे प्रकरण चांगलंच आता गाजताना पाहायला मिळते। 150 कोटी रुपयांची ही जमीन आहे आणि ज्यावरती मिळवलेला हा ताबा अनधिकृत पद्धतीचा आहे असाच दावा आता जोर धरतोय।